लवकर सुरू करायचंय. टर्फ 1 टर्फ 1 लवकर सुरू करा. टर्फ 1 चला लवकर, आपल्याकडे वेळ कमी आहे, अजूनही सामने खेळायचे आहेत आपल्याला. लवकर लवकर. कम ऑन. सर इकडे ना, दोघे तिघे जण इकडे. सर ते आम्हाला अगेन्स्ट जाते, अगेन्स्ट म्हणजे कसं दोघं मिळून ना बरोबर बोलतील, तरी एकाला बोलत एक बोलणार नाही, एक बोलणार नाही प्रॉपर. ओके आहे चेहरा नीट आहे. दोघं पाहिजे, दोघं. ओके या ना सर या. काय बोलायचं मला थोडं ते बोलणार ना, ते विचारणार ना. ओके सर, आपली जी टीम आहे लाजवाब लालबाग ही पुढच्या राऊंड मध्ये गेलेली आहे. तर आपल्याला काय वाटतंय, एक 5 सामन्यांमध्ये आपण मॅक्झिमम स्कोर केलेला आहे, मॅक्झिमम मॅचेस आपण जिंकलेले आहेत. तर आपल्याला कसं वाटतंय, आता आपल्याला कसं फिलिंग आलंय की आपण पुढच्या कॉन्टेस्ट मध्ये गेलेलो आहे. तर काय वाटतं आपल्याला या सगळ्या प्रवासाबद्दल? सर कॉन्फिडन्स तर खूप छान आणि हाय झाला आहे, कारण की सगळे प्लेयर्स सकाळपासून ज्या मॅच खेळत होत्या त्या मॅच खेळत असताना असं झालं की कसा गेम प्रवृत्त होत गेला आणि आता सगळ्याच टीम एकदम हार्ड खेळायला लागल्यात. म्हणजे स्कोर पहिला सकाळी 100पर्यंत जात होता, पण आता तो 60-70पर्यंत थांबतोय, कारण की बॉलर पण चांगले तयार झालेत, बॉलिंग टाकू शकतात, बॅटिंग करू शकतात. ज्याची मेहनत असेल त्यालाच फळ मिळेल. सगळ्यात पहिले तर आयोजकांचे खूप खूप धन्यवाद की एवढा छान सोहळा तुम्ही सगळ्यांनी रंगवून ठेवलाय. खूप छान मजा येते सकाळपासून. तुमचा आपण ऐकतोय सुद्धा कॉमेंट्री, खूप छान कॉमेंटर आहे, ते कॉमेंट्री करतात, स्कोर खूप चांगले आहेत, अंपायर्स खूप मेहनत करतात, अगदी लंच डिनर सगळी सोय सुंदर आहे. क्रिकेटबद्दल सरांनी सांगितलंच, क्रिकेट हा मजेचा खेळ आहे, मजेने खेळत आहेत सगळे, खूप आवडीने खेळत आहेत सगळे, चॅप्टर सामील खूप मनापासून आहेत. आता पुढची रंगत बघूया. आय थिंक आमची मला 2.0 सोबत आहे, आम्ही त्यांच्या सरांसोबत आता स्ट्रॅटेजी बनवतो अजित सर. आता बघूया की काय होतंय पुढे. आम्ही तर आमचा 100% देऊ, ते सुद्धा त्यांच्या 100% देणार, पण सॅटर्डे क्लब जिंकेल, मराठी उद्योजक जिंकेल एवढं नक्की. शेवटला एकच म्हणेन, एकमेकास सहाय्य करू आणि अवघे होऊ श्रीमंत.
सर आपण लाजवाब लालबाग आहातच, म्हणजे येताना आपण गणरायाला वंदन करून आणि एक फार मोठी अशी एनर्जी घेऊनच इथे आलेला आहात असं मला वाटतंय. तर सर खूप धन्यवाद. आपल्याला पुढे आमच्या शुभेच्छा आहेतच का आपण पुढच्या राऊंडमध्ये सेमीफायनल आणि फायनल पर्यंत जाल. सर धन्यवाद. सर्वांना सूचित करण्यात येते की जेवणाची व्यवस्था केलेली आहे. व्हेज नॉनव्हेज दोन्हीची व्यवस्था आहे. तरी आपण जेवणात बिर्याणी आहे, त्यामुळे जेवणाचाही आपण मनसोक्त लाभ घ्यावा. जी मंडळी फ्री आहेत त्यांनी जाऊन लवकर जेवून घ्यावे. सर आपण दादर धुरंधर या टीम मधले आपण आहात आणि जर मॅचेस सुरू झाल्या तर आपला रन रेट हा प्रत्येक मॅचला जवळजवळ 100च्या वर होता, करेक्ट. तर आता आपण पुढच्या कॉन्टेस्टमध्ये गेलेला आहात. तर आता कसं वाटतंय आपल्याला, म्हणजे सकाळपासूनचे हे सगळे सामने सुरू आहेत, तोच आनंद तोच उत्साह अजून टिकून आहे का? कारण पुढच्या राऊंडमध्ये पुन्हा आपल्याला खेळायचंय. आपल्या टीम मध्ये खेळत असताना काही खेळाडूंना दुखापत सुद्धा झालेली आहे. तर त्याच्यामुळे आता आपल्याला कसं वाटतंय, म्हणजे ते खेळाडू आता टीम मध्ये आहेत, खेळणार आहेत की ते नाही आहेत, पण मग जे आहेत त्यांना घेऊनच पुढची सगळी शर्यत पूर्ण लढाई आपल्याला लढायची आहे, काय सांगाल? सकाळपासून टीमनी आमच्या दादरच्या भरपूर मेहनत केली आहे. कोण एक हिरो नाही आहे, तर प्रत्येक मेंबर हा दादर टीमचा हिरो आहे. पण आम्हाला मधीच एक सेटबॅक मिळाला, तो म्हणजे आमचे जे कॅप्टन आहेत, जे मेन प्लेयर आहेत, त्यांचा मसल थोडासा टेअर झाला आहे बहुतेक. तर ही इज नॉट एबल टू प्ले द गेम अँड दॅट इज द रिझन द वाईस कॅप्टन हॅज स्टेप्ड अप की आम्हाला टीमला
जिंकवणारच आहे. एनर्जी तर खूप आहे. आम्ही धुरंधर आहोत, तुम्हाला पण माहिती आहे. सो आमची एनर्जी खूप आहे आणि त्यासाठीच नॅशनल पार्क जे 5 मॅचेस जिंकलेत त्यांना आम्हाला हरवायचं आहे आणि दाखवून द्यायचं आहे की दादरची पॉवर ही दादरचीच असते नेहमी. थँक्यू. मी एकच म्हणेन की जिनके मन में है, नाही काहीतरी चुकतंय, गडबड होते. जीत है जिनके अंदर, जीत है जिनके अंदर, वो है दादर धुरंधर. कोणताही गेम हा माइंडसेटनी जिंकला जातो आणि दादरचा माइंडसेट विनरचाच माइंडसेट आहे. आम्ही प्रत्येक मॅचमध्ये 100च्या वरच रन केलेत आणि ह्यावेळी देखील नॅशनल पार्कला 100च्या वर रन करूनच हरवणार आहे. सो थँक्यू अँड अमेझिंग टुर्नामेंट दॅट यू गाईज हॅव ऑर्गनाइज. थँक्यू. दोन्ही टर्फ मध्ये जोरदार असा सामना, उत्साहाचा आणि आनंदाचा सामना इथे सादर होतोय. दोन्ही खेळाडू आपापल्या परीने जोरदार अशी फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही करत आहेत. अक्षय राणे सर, आपली जी टीम आहे ही पूर्ण शर्तीचे त्यांनी प्रयत्न केले, पण असं म्हणतात की शेवटी खेळ आहे, खेळामध्ये हरणं जिंकणं दोन्ही गोष्टी असतात. तर आपल्याला काय वाटतंय, आता आपली टीम पुढच्या स्टेपमध्ये नाही गेली आहे, पण मग ती आता पुन्हा नेक्स्ट टाइम जेव्हा टुर्नामेंट असेल त्यात ती पुढे जावी, किंवा इतर टीम ज्या आता पुढे गेलेल्या आहेत तर त्याबद्दल किंवा एकंदर या सगळ्या आयोजन केलेल्या खेळाबद्दल, कॉन्टेस्ट बद्दल आपल्याला काय वाटतंय? खरं तर हा जो सोहळा आज होतोय तो खरंच खूप छान पद्धतीने चाललाय आणि एक लक्षात येत आहे की तुम्ही जेवढं चांगलं खेळता तेव्हा इतर लोकांचं देखील लक्ष असतं, सारखं सारखं ते नाव येतं आणि मला असं वाटतं की ऑटोमॅटिकली नेटवर्किंग, अरे कोण खेळतंय म्हणून त्याच्याकडे लक्ष जातं, काय बिझनेस आहे त्याचा, काय आहे, अशा प्रकारे ऑटोमॅटिक, म्हणजे मला असं वाटतं जेवढं चांगलं खेळाल तेवढं तुमची ॲडव्हर्टायझिंग अशीच होईल. आणि येस, हा म्हणजे आपला वेस्टर्न रिजनला चालला, म्हणजे वेस्टर्नला हा चाललेले सगळे टीम आहेत आणि ऑलरेडी बॉन्डिंग जबरदस्त आहे टीममध्ये असं मला वाटतं. हरलं तरी आता पुढच्या, म्हणजे आम्ही बोलायचं सोडत नाही, कारण मग पुढची पण येणार आहे टुर्नामेंट, सो त्यावेळेसाठीची प्लॅनिंग आत्तापासून चालू करू शकतो एवढं मी सांगेन. सो फुल धमाल. थँक्यू सो मच. धन्यवाद सर.
टर्फ 1 ला नेक्स्ट मॅच जी होणार आहे ती मलाड 2.0 आणि लाजवाब लालबाग या दोन्ही टीमने तयार राहायचं आहे टर्फ 1 जवळ. 69 धावेची गरज असणाऱ्या असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू आणि 69 रनाची गरज. 12 चेंडू 69 नक्कीच हव्यात. गोलंदाज इतर गोलंदाज निखिल. टर्फ 1 ला नेक्स्ट मॅच मलाड 2.0 आणि लाजवाब लालबाग. मैदानाच्या आतमध्ये फुल चेंडू आणि अजयने भिरकावून दिला, पाठवून दिला. यश फायनान्स सोल्युशन संजय आहे षटकार. वडा बॅटिंग अशीच फलंदाजी करावी लागेल. टर्फ 2 ला नॅशनल पार्क आणि दादर. टर्फ 2 ला टर्फ 2 ला नॅशनल पार्क आणि धुरंधर दादर. मलाडवाले बसलेले ते. काढण्याचं काम या ठिकाणी केलं असतील. वाले चालू करूया. एक ओव्हर लवकर संपणार आपली. मलाड या संघाने तिथे एक ओव्हर पुढे आहोत आपण. तिथे 2 टीम आहेत ना, जी क्वार्टर इकडे येईल ती येऊन दे. आपल्याला मॅच काढवणं इम्पॉर्टंट आहे आता. So इथे एक ओव्हर आपण इथे चालू. सरकते स्कोरबोर्डवरती 61 आता 5 अजून 62 धावेची गरज. लगेच स्टार्ट करतो. थर्ड वाली जी आहे ना, मला 2.2 आणि लाजवाब लालबाग शर्ट नंबर 2 वर यायला लागेल. अरे पण इकडे आपली आहे ना नॅशनल पार्क आहे ना. धावण्याची संधी मात्र न विशाल. पहिला आणि एकच धाव. एक धावाने धावसंख्या झाली 362. आपल्याला सामने जर जिंकायचं असेल तर षटकाराच खेळायचं लागेल या ठिकाणाहून. कसं करायचं तसं करूया. कोणाची होती टर्फ 2 ला नॅशनल पार्क आणि धुरंधर दादर. नॅशनल पार्क धुरंधर दादर टर्फ 2. नॅशनल पार्क धुरंधर दादर टर्फ 2. टर्फ 2 ला नॅशनल पार्क धुरंधर दादर. नॅशनल पार्क धुरंधर दादर यांचा सामना टर्फ 2 ला होणार आहे. सर्वांनी टर्फ 2 ला यायचंय. नॅशनल पार्क दादर धुरंधर.